कंगना रणावत नेहमी तिच्या बोल्ड वक्तव्यामुळे चर्चेत असते. यामुळे ती कधी कधी वादही ओढवून घेते. पण यावेळी मात्र ती वादात नव्हे तर अडचणीत सापडली. ते म्हणजे तिचा सिनेमा इमर्जन्सी होय. आता तुम्ही म्हणाल की काय कारण आहे? कारण मोठंच आहे. कंगनाचा इमर्जन्सी सिनेमा अजून रिलीज झालेला नाही. नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने ती सुद्धा हा सिनेमा कधी रिलीज होतो याच्या प्रतीक्षेत आहे. या सिनेमामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. हा चित्रपट रिलीज न झाल्यास तिला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. अभिनेत्री आणि खासदार असलेल्या कंगना तिच्या इमर्जन्सी चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहतीये. हा चित्रपट 6 सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार होता. मात्र शेवटच्या क्षणी त्याचं प्रदर्शन थांबविण्यात आलंय. कंगना रणावतने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले. कंगना रणावतने इमर्जन्सी या चित्रपटाविषयी बरंच काही सांगितलंय. यापैकी एक म्हणजे या चित्रपटासाठी तिला आपला बंगला विकावा लागलाय. नुकतीच एक बातमी समोर आली होती की कंगनानं मुंबईतील तिचा पाली हिल बंगला विकण्याची योजना आखली. इमर्जन्सी चित्रपटासाठी तिनं आपली सर्व संपत्ती गुंतवली असल्याचंही या बातमीत म्हटलंय. कंगनाची मुंबईतील मालमत्ता तेव्हा चर्चेत आली जेव्हा मुंबई महानगरपालिकेने त्या बंगल्यावर कारवाई केली होती. 2020 मधील ही घटना आहे. बीएमसीने या बंगल्याचा काही भाग पाडला होता. त्यावेळी कंगनानं उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याशी तिचा वादही झाला होता. त्यानंतर ठाकरे सरकारच्या काळात तिचा बंगला पाडण्यात आला. बंगल्याचा काही भाग बेकायदेशीर असल्याचा दावा बीएमसीने केला होता आणि त्यामुळे तो पाडण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. कंगनाने वांद्रे इथली पाली हिल भागातील तिचा बंगला 32 कोटी रुपयांना विकल्याचं समोर आलंय. इमर्जन्सी चित्रपटाच्या रिलीजला उशीर झाल्याने तिचे पैसे अडकले असल्याने तिला हा बंगला विकावा लागल्याचं कारणही कंगनाने सांगितलंय.